नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण. चला तर आता पाऊस उघडला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या इकडचं वातावरण कसं आहे ते. आणि आता मी तुम्हाला दाखवते की आपल्या इकडचं वातावरण. तर मंडळी हे पहा, हे इथे सोयाबीन केलेली आहे आणि इथे छोटी छोटी आंब्याची झाडं लावलेली आहे. हे पहा, किती हिरवगार दिसते पावसाळ्यात. इकडे हटकेश्वरचा डोंगर आहे आणि तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन हटकेश्वरचं पूर्ण हे. तर मंडळी चला, इथे मी तुम्हाला सगळं दाखवते. अरे बापरे, खूप चिखट झालाय. म्हणजे खूप चिखट झालाय. माझ्या पूर्ण चपला भरलेला आहे. हे पहा मंडळी, शपथ. हे पहा मंडळी, ह्या शेतात टोमॅटो लावलेले आहे आणि इथेही सोयाबीन लावलेली आहे. लोकांच्या पावसामुळे ना खूप नुकसान होतात ते. यामुळे ना लोक जास्त करून तर सोयाबीनच लावत आहे. हे पहा, आणि इथे जे तुम्ही मंदिर बघताय ते आपलं गावातलं छोटंसं भैरवनाथाचं मंदिर आहे, पण त्याची यात्रा खूप मोठी असते आणि ती असते यावेळेस होती ती 11 एप्रिलला. इथे काकड्या लावलेल्या होत्या, त्या काकड्या काढलेल्या आहे. आणि ह्यावेळेस होती 11 एप्रिलला. तर आता मी पुढच्या वेळेचं कॅलेंडर नाही पाहिलं आहे, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि तुम्ही पण या, हे सांगेन यात्रेला, कारण की ही यात्रा ही खूप मोठी असते इथली. पहा मंडळी, टोमॅटो. तर जय शिवराय मंडळी, माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. मम्मी 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 मी पकड.